याला शास्त्रामध्ये आणखीन एक नाव आहे, काय? पुण्यस्मरण. काय नाव आहे? पुण्यस्मरण. का बरं म्हणतात बरं पुण्यस्मरण? कारण या जीवानं जन्माला आल्यापासून केलेलं पुण्य आणि त्याच्या संततीनं या वर्षभरामध्ये केलेलं पुण्य, या पुण्याची ज्या दिवशी बेरीज होते त्या दिवशी करावं लागतं पुण्यस्मरण. विठ्ठल मला सांगा कंकरा, बोला चला बर का, मला सांगा तुमच्याकडे महिन्याचे पित्र घालतात का? घालतात का? घालतात. म्हणजे महिन्याचे मासिक, बरोबर, महिन्याचे पित्र घालतात का? हा, मला सांगा का बरं घालतात बरं महिन्याचे पित्र? कोणाला माहित आहे? हा, का बरं घालतात? ऐका, आपण काय करतो, माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या नावाने एक व्यक्ती खाली जेवू घालतो. जेवू घालतो त्याला का बरं घालतो बरं? आता आपण ह्या व्यक्तीला खाली जेवू घालतो आणि वर त्यांचं पोट भरतं. कसं भरतं पोट? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण या ठिकाणी खाली जेवू घालायचं आणि वर त्यांचं पोट भरायचं, बरोबर? कसं भरत असेल पोट? ऐका, तुम्हाला चालतं बोलतं उदाहरण सांगते. सगळ्यांकडे मोबाईल आहेत. हा, आता काय मोबाईल शिवाय काय दुनिया आहे का? प्रत्येकाकडे मोबाईल आहे, बरोबर ना? सगळ्याकडे मोबाईल आहे. मग मला सांगा, ह्या मोबाईल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍप आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ऍप आहेत, जसं की व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, हे अशा ऍप आहेत. तसंच त्या मोबाईल मध्ये एक फोन पे नावाचे ऍप आहे. काय? फोन पे नावाचं ऍप आहे. मग तुम्ही काय करायचं, त्या फोन पे नावाच्या ऍप मध्ये जायचं, तिथे एक नंबर सर्च करायचा. तुम्हाला माहित नाही का? मी तुम्हाला सांगते ऐका, 95 11 20 55 60 असा त्या ठिकाणी तुम्ही नंबर सर्च करायचा आणि जास्त का नाही बरं का, फक्त 20,000 त्या ठिकाणी तुम्ही तिकडून पाठवून द्यायचे. तसेच माझ्या अकाउंटला त्या ठिकाणी जमा होतात. जसे तुम्ही तिकडून पाठवले आणि माझ्या अकाउंटला जमा झाले, तसेच तुम्ही या ठिकाणी खाली माणूस जेवू घातलं, तसं वर त्यांचं पोट भरतं. विठ्ठल आणि तुम्ही जर त्यांना जेवूच नाही घातलं तर त्यांना उपाशी राहावं लागतं. काय? उपाशी राहावं लागतं. बघा, एक महाभारतातील फेमस कॅरेक्टर कोण आहे? महारथी कर्ण. कोण? महारथी कर्ण. कर्णासारखा दानी नाही आणि कर्णासारखा योद्धा नाही, बरोबर? कर्णासारखा दानीही नाही आणि कर्णासारखा कोण योद्धाही नाही. आता मला सांगा, ह्या कर्णाचा मृत्यू आला आणि हा कर्ण वर गेला आणि चित्रगुप्ताला त्या ठिकाणी जेवू मागू लागला. काय मागू लागला? जेवू मागू लागला. हा म्हटला, हे बघ, तुझ्या नावानं खाली कोणी अन्नदान केलं नाही आणि तूही कधी अन्नदान केलं नाही, तू मला जेवू कसं मागतोस? तो म्हणतो, अरे बाबा, तुझ्या गोळ्या बिळ्या संपल्या की काय? काय म्हणतो? तुझ्या गोळ्या बिळ्या संपल्या की काय? कारण कर्णासारखं दानी नाही आणि कर्णासारखं योद्धा नाही, माझ्या एवढं दान कुणी सुद्धा केलं नाही. तो म्हणतो बोट खाली. काय म्हणतो? बोट खाली. कारण मी कोण आहे? इथला वकील आहे. सगळे तुझे कागदपत्र हे माझ्याकडे आहेत. म्हटलं, हे बघ, तू दान केलं नाही म्हणजे तू अन्नदान केलं नाही. तू दान केलं पण तू अन्नदान केलं नाही. तुझ्याकडे जर कोण दान मागायला आला असेल, तू काय करायचा? ह्या बोटानं दुसऱ्याचं घर दाखवायचं. ह्या बोटानं काय करायचं? दुसऱ्याचं घर दाखवायचं. मग तू काय कर?